लोकशाही आम्ही करू शकतो, लोकशाहीमध्ये आपल्याला नाही म्हणता येत नाही. आता माझ्या कानावर असे आलं की एक तुमचे नेते शिवसेनेचे हे तुमच्या तालुक्यात आले, काही नवीन तालुक्याचे तुमच्या तालुक्यात फुलं आले आणि त्यांनी जाहीर करून टाकलं की हे आमचे उमेदवार. अशा प्रकारे कुणाला जाहीर करायचा अधिकार नाही. अशा प्रकारे हा निर्णय होणार नाही. निर्णयाची जागा आहे त्या 288 मध्ये काही जागा अशा आहेत की जिथे तुमचा उमेदवार आमदार म्हणून 5 वर्ष काम करतो, तो निवडून आला असतो. त्या सोडल्यावर राहिलेल्या ज्या जागा आहेत याचं वाचन तिघांच्यात करायचं काम सुरू झाले. त्याची बैठकी झाली, कालही झाली, आजही आहे. आपल्या पक्षाचे वतीनं पक्षाचे अध्यक्ष आपले ज्यांचा फाशी जे आहे त्याच्या बैठकीमध्ये आपल्या पक्षाची भूमिका मांडतात. आता नगर जिल्ह्याचा प्रश्न हा तुमचा प्रश्न. नगर जिल्ह्यामध्ये साधारणतः जी चर्चा झालेली आहे ती सगळ्या जागेवर एकवट आहे असं नाही, पण एकवट असलेले काही मतदारसंघ आहेत. आमच्या पद्धतीची आपली पद्धत असेल आहे की आपला पक्ष त्या पक्षाची तालुक्याची कमिटी, जिल्ह्याची कमिटी ही त्या मतदारसंघामध्ये योग्य उमेदवार कोण आहे याची शिफारस करू शकतो. आणि शेवटीची शिफारस राज्याच्या कमिटीकडे द्यायची आणि राज्य पातळीवर त्याचा अंतिम निर्णय आपण घेत असू आणि तो उमेदवार म्हणून त्यांनी पक्षाच्या वतीने निवडणूक लढवावी असं धोरण आतापर्यंत आम्ही केलेलं होतं. यावेळी त्याच्यात थोडा फरक आहे. आणि तो फरक असा आहे की यावेळेला 3 पक्षांनी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरं जायचा निर्णय घेतला आणि तुम्हा सगळ्यांचा प्रयत्न असेल यश मिळाल्यावर 3 पक्षाचं सरकार हे स्थापन करायचं याबद्दलची भूमिका 3 पक्षाच्या नेत्यांनी मान्य केली. ही 3 पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याचे तुम्ही सगळे आहात, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष, या तिघांनी मिळून ही निवडणूक लढवायची निर्णय घेतलेला आहे. आता उमेदवाराची निवड कशी करायची त्याची चर्चा चालू आहे. या चर्चेमध्ये 3 पक्षाचे राज्याचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांची कालपासून बैठक